पण आमच्या इकडं अजिबात नाही. ऊन कडकडीत आहे. आणि आता आपण करणार आहोत मस्तपैकी. हॅलो एव्हरीवन, मी नवीन माईक परचेस केला. मी स्वतःसाठी कुठली तरी गोष्ट इन्व्हेस्ट केल्या पहिल्यांदा आणि मस्तपैकी गाणे लावल्यात. आणि आज दादाची जी डाएट चालू आहे त्याच्यासाठी गव्हाचे पौष्टिक लाडू म्हणजे तयार करणार आहे. आणि त्याचं शूट आपल्या नवीन माईक सोबत होणार आहे. मम्मी तयारी करायला लागल्या आणि मी मेन व्हिडिओ. आरशात मम्मी दिसते काय? हां ओके, इथंच मम्मीला बघा. फोन कुठेही ठेवण्यासाठी रिस्क नाही घेऊ शकत. सो इथे असं एक भांडं होतं, त्याच्या बाजूला असं काहीतरी ठेवून असं ॲडजस्टमेंट केलेली आहे. कढई, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा थोडासा रवा भाजून घेऊया. मी सगळं ते थोडं थोडं मिक्स करणार आहे. सॉरी, रवा नको, पहिल्यांदा ड्रायफ्रूट्स रोस्ट करू. वेट अ मिनिट, कढई टाकू दे, मी तोपर्यंत दिसणार नाही. पॅकेट दिसते रवा ते ड्रायफ्रूट्स आहेत ना, खाली खाली बदल नाही काय मुंग्याने तर पिडले वेराव्यात. मुंग्या होत्यातच काय नाही. खडू वडलाय तरी दुपारी तरी सुद्धा मुंगे झाले. काय ठेवायची सोय नाही. काय ग रवा म्हटला फ्रीजलाच ठेवून टाकू. फ्रीजलाच ठेवायचा. रवा ऍक्च्युली आळ्या होण्यात म्हणून फ्रीजला ठेवू शकतोय आपण, त्यामुळे काय हरकत नाही. मी काय काय घालते दाखव. बदाम रवाच की काढायचा. भोपळ्याची बिया का दिसते ना, चॉकलेटची डबे देखील बघ. एवढं नको रवा कमी होणार. शेंगदाणे तुम्ही भाजायचं आहे. शेंगदाणे तुम्ही गॅस मोठा कर. नाही का ते लय करपल म्हणून बारीक ठेवलं. तुला भाजी पाहिजे नाही भाकरी घेत. सम रोस्टेड ड्रायफ्रुट्स, अर्धी वाटी रवा. हा पण तुपामध्ये थोडासा रोस्ट करून घ्यायचा. अर्धी वाटी पोहे तुपात भाजून ते आता या ड्रायफ्रुट्स मध्ये बारीक करून घ्यायचं. एक वाटी बेसन. पहिल्यांदा मी ह्याला फक्त ड्राय रोस्ट करून घ्यायला लागले, कारण लगेच तूप टाकलं की ते एकदम खुरपूस असं भाजलं जात नाही. पहिल्यांदा ड्राय रोस्ट बारीक गॅसवर, मग थोडंसं तूप टाकून मस्त खरपूस भाजू देणार. आणि मग यानंतर गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठाला जवळजवळ अर्धा तास लागणार, कारण ते एकदम छान भाजलं पाहिजे. वास सुटेस्तोवर. जर वास नाही सुटला तर मग ते नाही लाडू छान होणार, ते टाळायला चिकटणार. गव्हाचं पीठ तुपामध्ये रोस्ट करते. हे बेसन पिठासारखं असं म्हणजे एकदम लगेच मिळून येत नाही, कारण खूप कच्चा
रोस्ट असते, ह्याला थोडंसं भरपूर रोस्ट करावं लागणार आहे, अर्धा पाऊण तास. त्यामुळे ह्याला वेळ लागतोय आणि फायनल रिझल्ट तर दिसेलच. सो स्टे ट्यून. हाय गरमी झाले, काय आहे ही गरमी, बापरे बाप. 5 मिनिटं गॅस जवळ आल्यानंतर जीव चाललाय. जरी मी म्हटलं असेल की लाडू मी आणि मम्मी मिळून वळणार आहे, पण मम्मीनं ऐन टायमाला बरोबर पद्धतशीर टांग दिलेली आहे आणि स्वतःच्या कामामध्ये बिझी झाल्या आणि आता लाडू मला एकटीला वळावे लागणार आहेत. एवढं गरम आहे ना की हातसुद्धा लावायला येईना मला. बघूया, मिक्सिंग 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 करत राहतो जोपर्यंत सहन होतोय तोपर्यंत. आणि मग लाडू, मी खरं सांगतो खूप छान लाडू होणार आहेत. ऑर्डर द्या मला जर कोणाला हवे असतील तर. लाडू आता या अंधारात कसे दिसणार? मी लाडू झाल्याच जवळजवळ तयार, लास्टचा लाडू वळा लागलोय. आणखीन एक गोष्ट, मी जसं मगाशी म्हटलेलं, मम्मीनं मला पद्धतशीर टांग दिलेली आहे, एकटीनं लाडू वळलेत मी. आणि ह्याच्यामध्ये साखरेचा पाक नाही आहे, त्यामुळे हे लाडू वळायला थोडासा त्रास देतात कारण हे कोरडे कोरडे पडतात. ठीक आहे, पण हे खूप छान झालेत. मम्मा लाईट लाव गं जरा. ओकेच, माझा तांबडा प्रकाश पडलेला आहे अशा रीतीने. याचं काय आता एक छोटंसं राहिले, हातात पण येईना, तुपामुळं हातात येईना पटकन. ओके, एक मिनिट लाडू दाखवतो. खरं सांगू, आयुष्यात ज्या ट्रॅजेडीज व्हायच्या ते माझ्याच सोबत होत असतात. मी टोटल सगळे 29 लाडूज काउंट केले आणि ते ते काउंट करण्याच्या नादात मी व्हिडिओ चालू केला आहे का नाही हेच विसरलेलो. सो एक मिनिट व्हिडिओ दाखवते. 29 लाडू झाल्यात. हा असा लाडू होतो कारण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत. ठीक आहे, आणि हे एवढं शिल्लक आहे. ह्याचा एक लाडू होते का बघूया, म्हणजे 30 लाडू होतील. ठीक आहे, या लाडवांबद्दल सांगायचं झालं तर मला ह्याच्यामध्ये जवळजवळ 300 ग्रॅम काहीतरी तूप लागलं असेल, 300 ते 400 ग्रॅम तूप लागलं असेल. आणि 3 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसनचं पीठ, अर्धी वाटी पोहे, अर्धी वाटी रवा, 1 वाटी ड्रायफ्रुट्समध्ये मी काय घेतलं, अक्रोड, बदाम आणि भोपळ्याच्या बिया, आणि अर्धा किलो गूळ. थोडंसं गुळाचं प्रमाण कमी ठेवलं आहे मी पिठांच्या मानानं. पीठ जवळपास हे 1 किलोच्या वरच झाले सगळे मिळून. आणि गूळ कमी ह्याच्यासाठी ठेवला आहे कारण आपल्याला हे लाडू पौष्टिक बनवायचे आहेत, जास्त गूळ पण नाही ठेवायचं होता मला. आणि 30 लाडू झाल्यात. हा शेवटचा जो लाडू आहे तो बनवतो, देवाजवळ ठेवतो आणि मग टेस्ट करून सांगतो कसा झाला. ओके, बाय बाय. जवळपास लाडू संपत आलेत. आजचा 4था दिवस आहे काहीतरी. आणि 30 लाडूमधले 3, 3, 6, 3, 9 आणि 10. ओके, म्हणजे एक 4 ते 5 दिवस होऊन गेले असतील आणि लाडू संपत आलेत. याच्यावरून ओळखा की मी किती छान लाडू केले असतील. लाडू खाऊन फस्त झालेले आहेत, 4-5 दिवस होऊन गेलेत आणि लाडू मी तुम्हाला दाखवलेले आहेतच. मला लाडू करून फक्त रेसिपी अपलोडही करता आली असती, पण मला तसं करायचं नव्हतं कारण त्याची शेल्फ लाईफ किती आहे, ते किती दिवस टिकू शकतात हेही मला सांगायचं होतं. त्यामुळं खाऊन झालेले आहेत, सर्वांना टेस्ट आवडलेली आहे. हे लाडवाचं जे पीठ आहे ते जर चांगल्या पद्धतीनं रोस्ट केलं तर ते आरामात महिनाभर जाऊ शकतात. आमची एक आठवड्याभरात फस्त होती कारण अजून एक 10 लाडू आहेत फक्त. त्यामुळं तुम्ही हमखास जास्त प्रमाणातही करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.